तर हे बघा ही कोमल आहे आणि कोमल यावेळेस खूप मोठं सॅक्रिफाईस करते. कोमल का सॅक्रिफाईस केली एवढं? ती पण बहीणच आहे ना लहान. ओके, मला आज कळालं रोहिणीची लहान बहीण आहे. रोहिणी माझी लहान बहीण आहे. मग मी काय म्हणलो? रोहिणीची लहान बहीण. हा ना, रोहिणी कोमलची लहान बहीण आहे हे मला आज कळालं. आणि और दिखाओ ये कपड़े में थोड़ा, लेकिन वो ये वाला ना, ये वाले का वो ये वाला है, नेगेटिव वाला है. निकाल इसको. काय आहे ठीकठाक थोडे ड्रेस बघा म्हटलं. आपल्याकडे जरा स्वस्त भेटते यांच्यापेक्षा. हे नुसतं सांगतात 200, 300, 500, 1000. काही नसतं तसं. लास्ट टाइम मी खरेदी केलेली म्हणून मी सांगतोय. उगा कोणालाही नाव ठेवायचं म्हणून मी बोलत नाहीये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल, हॅप्पी असाल आणि आपल्या आपल्या घरी ओके असाल. मी सध्या घराच्या बाहेर येते. तुम्हाला तर माहिती आहे, काल तुम्ही बघितलं असाल आपण जातोय एका ठिकाणी, म्हणजे सुरतला जातोय आणि तिकडे शूट वगैरे आहे, त्या हिशोबाने जातोय. आणि सुदर्शन बसलेला आहे आणि थोडीफार मदत करतोय त्याला गाडी चालवण्यासाठी. काय रे, होती का मदत? मस्त मदत करतोय. कमीत कमी त्यांना आतापर्यंत 60 किलोमीटर गाडी चालवली. 150 किलोमीटर मधील 60 किलोमीटर मी चालवलेली. म्हणजे विचार करा तुम्ही, थोडंफार होत आहे. इकडं परी पण आहे, तुम्हाला ते पण दाखवतो. थांबा एक मिनिट. हा, आई परी कशी आहेस तू? ए दगड उचलो का? हात नको म्हणलं खाली तुला. फेक फेक. हा चला हाय कर, इकडे बघ. हाय करा चला मित्रांनो. हे काऊन रडतोय? झोपेतून उठवलो का? बिस्किट खातो का? हे बिस्किट खातो, हे बघ. हे बिस्किट खातो का तू? तू खाते का पिऊ बिस्किट? खाते. हा ते सांग भैयाला, सांग रड नको म्हणा. रड नको म्हणा भैयाला. 6 वाजलेले. अजून आम्हाला घंटा लागणार आहे, 4 घंटे लागणार आहे अजून पोहोचायला. 10 वाजता आपण पोहोचू सुरत मध्ये. अजून किती किलोमीटर राहिलं? अजून 170. मग ते 4 घंटे कसं काय वागत केला? तिकडे ट्रॅफिक आहे आतमध्ये. काय झालं रे? गाडी बसतो काय? जा कसं झालं? जा, बस गाडी सुट. हाय चलो चलो भाई, चलो गाड़ी पे बैठ जाओ भाई. चलो, ही आपली काळा घोडा. आणि चहा वगैरे घेऊन लगेच निघायचंय. रात्री पण जेवण कुठं करायचं अजून काही फिक्स नाही आहे. म्हणजे मला वाटतं की सुरतमध्ये पोहोचल्यावरच आपण जेवण करणार आहोत. आणि बिस्किट पॅकेट मगाशी घेतलेलं, म्हटलं लेकरं बाळा हाय गाडीत, त्यांना जायला लागेल. अरे लेकरं बाळं सोडून बाळच खायला लागले. इकडे एक मिनिट. काय प्यायचं? गन्ने का ज्यूस. आपल्या पप्पाने ठेवलं का? ते दिसते काही मशीन, ती मशीन पाहून तिला गन्ने का ज्यूस प्यायचा आहे. आता काय करा सांगा बरं? गन्ने का ज्यूसच प्यायचं म्हणते. या चहा घेण्यासाठी खूप छान असा चहा आहे. ते काकाने ताजा चहा करून दिलाय. चला चहा घे, पेतो, मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. ठीक आहे, चला. तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त मजेत असाल. आणि आज आपण आलेलो आहे बॉम्बे मार्केटमध्ये. पहिले पण एकदा येऊन गेलेलो आहे, पण मला माहिती आहे इथं काही एवढं काही विशेष नाही भेटत. पण म्हटलं चला आज कोमल, मनीषाताई सगळे काही सोबत आहे, तर आज बघूया काही मिळतंय का. तसं तर तुम्हाला माहिती आहे बॉम्बे मार्केटमध्ये काही विशेष राहिलेलं नाही आहे आता. पण ठीक आहे, बघूया. इथून आतमध्ये जायचंय. पिओ हाय कर एकदा. तिथं हाय का? हाय. हात नाही घाल, थोडं हात घाल. हात काढा. चला चलायचं का? काय घ्यायचंय कोमल? ड्रेस घ्यायचे आहेत. तुला काय घ्यायचंय का? हा पाहून चाललं. तुला घ्यायचंय का? आणि इकडे रुद्र वगैरे, राम भाऊ, निरंजन, सुदर्शन सगळे जण आलेले.
काय करू तू चल हवा पुढे आता कोमलीला घेते का थोडा वेळ तर चला तुम्हाला सांगतो इथं समुद्र जवळ असल्यामुळे तसं घाम 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 सगळं परीचा हात पकडा परीचा तर चला मी तुम्हाला 1-2 मिनिटं हा बोल कुठे तुला घागरा दिसलाय चला सेल मध्ये घेणारे थोडी लोक आहे आम्ही ओके ना मित्रांनो चला समोर जाऊ आणि बघूया हे बघा या मार्केटमध्ये नाही का खूप सारे असे कपडे आहेत पण इथं खूप सारा स्कॅम पण होते तो नाही झाला पाहिजे आपल्यासोबत अशीच अपेक्षा ठेवूया आणि जाऊया समोर समोर अजून तर खूप लांबपर्यंत आहे बघू आता जे लोक इथले असतील सुरतमधले त्यांना तर हे मार्केट ऑफकोर्स माहिती असेल मी माझी दुसरी वेळेस एक वेळेस मी शॉपिंग केली ती आपल्याकडे जरा स्वस्त भेटतं यांच्यापेक्षा हे नुसतं सांगतात 200 300 500 1000 काही नसतं तसं लास्ट टाइम मी खरेदी केलेली म्हणून मी सांगतोय उगा कोणालाही नाव ठेवायचं म्हणून मी बोलत नाहीये हा सगळं चालूच असतं चलो 70% सेल 80% सेल ॲक्च्युअलमध्ये तसं काहीच नसतं साड्या तर नाही घ्यायच्या ड्रेसचा विचार चालू बघू साडी बघायला पण खूप आहे साडीकडे पण जायचे पण हिला घागराच आवडायला बाबा तर आलो इथे आम्ही ड्रेस बघण्यासाठी रुद्र खाली बस बघू आता कौन आ रहा है बताओ भैया जरा जरा ड्रेस फैन भी लगाओ ड्रेस बताओ तर हे बघा हे थोडेफार ड्रेस बघतोय कोमलसाठी हे काळा ड्रेस मस्त आहे सोड तू हात नको तू सोड पप्पा तू सोड पप्पा पप्पा ओ पप्पा हे काळा ड्रेस मस्त आहे हे मम्मीला घे ना बरं दोन मोठे टिक्के पप्पा तो एक छान वाटतं ना हा घ्यायचं का ठीक है इसे कर दो साइड में हाँ ये एक कर दो इसमें और दिखाओ ना ये कपड़े में थोड़ा लेकिन वो ये वाला ना ये वाले का वो ये वाला है नेगेटिव वाला है हाँ निकालो इसको कौन और ये ब्लैक दिखा है ब्लैक काय आहे टिकटाक थोडे ड्रेस बघा म्हटलं हो बांधणेवाला चाहिए ना नाही ना तर तोच विषय आहे तर तुम्हाला तर माहिती आपण कुठेही आलो तर थोडेफार हा बोल 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 बसली वरती ती वरती बसलेली मित्रांनो आणि ती म्हणते पप्पा पप्पा मला बघ असं म्हणते तर तुम्हाला तर माहिती आपण कुठेही गेलो थोड्या वेळ शॉपिंग करत असतो तर त्या हिशोबाने थोडाफार कोमलला ड्रेस घ्यायचा विचार चालू होता किती झाली कोमल कायच करा आता जे सगळे घेतलेले ते स्लीवलेस घेतलेले अरे अरे म्हणजे आता वेगळीच तरा असणार आहे स्लीवलेस घालायची आता ती त्यांच्यामध्ये मिळालेली आहे बा हृदय पा दिसला का कसं उड्या मारायला बघा अरे ती पूर्ण काय आणि मनीषा ताई पण आता स्लीवलेस घेतीये का ग का ग राम भाऊला पण घ्यायचंय रोहिणीसाठी आणि इथं ड्रेस आपल्याला 700 रुपयाला मिळतोय तो आता 1 टाइम यूज आहे का सगळ्या 2 टाइम यूज आहे माहिती नाही फक्त घेणं चालू आहे एक 3 ड्रेस घेतलेले कोमलला हा देखील घ्यायचा होता कोमल हा दाखव का एकदा दाखवा हे बघा त्याला वरतून जे आहे ना असे बंद होते बांधायला पण म्हटलं आपलं घर एवढं पण मॉडर्न नाहीये हा बसायचं का
एवढं पण मॉडर्न नाही आहे आपलं घर, किती बंद वगैरे बांधायचे ड्रेस घालत, पण ठीक आहे. हा बोल, जारी करा. हां हाय कर सगळ्यांना, तिकडे 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 हाय कर. हाय पप्पी दे. तशी 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 नाही अगं तशी नाही अशी. परी परी तू पाठशील नाही. तर मित्रांनो आता इथून लवकर निघायचं, आता वाजलेले 8, कारण की सहारा दरवाजाला इथं खूप ट्रॅफिक असते असं मला कळलेलं आहे. आणि सुरतमध्ये थोडंफार आता शॉपिंग गिपिंग चालूच राहणार आहे. और क्या है भैया ड्रेस में अलग कुछ वो दिखाएंगे. ओके. अरे पडन ती परी. अरे मित्रांनो आम्ही इथं थांबलेलो आहे राम भाऊची वाट बघायला. माझ्या इकडे आहे परी. परी एकदा हाय कर बाळा. पिलू हाय कर ना पिलू. पिलू हाय कर, असं हाय कर ना पिलू. घाम पुसायली का. आणि आमची दाजी गाडी चालवायली बघा. आणि आम्ही जरा वेट करतोय. सुरतमध्येच आहे. आज आम्ही घरी जाणार आहेत कारण की रोहिणीचाही तुम्हाला सांगितलं दवाखाना आहे आज, आणि आज ते टाके वगैरे काढणार आहे. हो की नाही का. उद्या काढणार आहे का. उद्या काढणार आहे म्हणजे आता आज आम्ही घरी जाणार आहे रात्री 10-11 वाजेपर्यंत, आणि उद्या दवाखान्यात सोबत जाऊ. कारण की आम्हाला पण असं एक्साइटमेंट होतीये, थोडं भीती वाटतीये, थोडं त्रास होतोय. हा 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 ठीक आहे ठीक आहे. हा आणि इकडे कोमल कोमल हाय कर एकदा. कुठे आहेस तू. बापा बापा मला बाहेर यायला लागेल, थांब तू दिसणार नाही. तर हे बघा इकडं कोमल उलटी बसलेली आहे कारण की ती पिऊ जरा परेशान करते, आणि कोमलनं अक्षरशः माहेरी जाणं कॅन्सल केलेलं आहे रोहिणीसाठी. की बाबा तिचं आता कोमल एवढं मोठं सॅक्रिफाईस तुझ्या आयुष्यातलं तू कधी दिलेलं आहे. हा रक्षाबंधनचा सण आणि बहिणीकडून जाऊन तिकडे जायचं होतं, मग आता कॅन्सल केलं. हा तर हे बघा ही कोमल आहे, आणि हे कोमल यावेळेस खूप मोठं सॅक्रिफाईस करते. कोमल का सॅक्रिफाईस केली एवढं. ती पण बहीणच ना लहान. ओके मला आज कळलं रोहिणीची लहान बहीण आहे. रोहिणी माझी लहान बहीण आहे. मग मी काय म्हणलो. रोहिणीची लहान बहीण. हा ना रोहिणी कोमलची लहान बहीण आहे हे मला आज कळालं. आणि रोहिणीसाठी कोमल आज घरी जातीये कारण की तिचा दवाखाना वगैरे आलेला आहे. ती सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस म्हणजे माहेरी जाणं सॅक्रिफाईस करतीये. यावर्षी माहेरी जाणार नाहीये, कदाचित डायरेक्ट दिवाळीला 15 दिवस जाईन ती. काय म्हणती. ठेवा आता काय जाईन 15 दिवस जाईन. पिल्लू हाय कर, जय कर एकदा. जय कर ना, जय करा. टिट्ट्याकडे जायचं ना, टिट्ट्याकडे बाहेर आहे. बाहेर चल, बाहेर खेळू आपण. या बाहेर चला, सोड बाहेर तिला. ये बाहेर चल. चप्पल घालते का. गरमी का. या हा तो एवढं नाहीये, थोडं गरम आहे. तर आज घरी जायचं आहे. आता रामभाऊचं वाट बघतो. आणि हे बघा दिसलं की तुम्हाला हे प्रॉब्लेम आहे इकडं सुरतचा. इकडं समुद्र असल्यामुळे नुसतं घाम येतोय. हवा आहे पण असं दमट वातावरण, नुसतं घाम यायला. आपल्या इकडं कसं असं फ्रेश वाटतं तसं वाटतच नाही इकडे. आणि इकडे आमचे मित्र परममित्र उभा आहे. काय म्हणता सर. काहीच नाही. आणि असे कपडे घालून आले तुम्ही आज, म्हणजे आज ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार आहे म्हणून का. आज ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार आहे म्हणून. आणि हे बघा ओके. आणि हो मग एक जणांनी कमेंट केली आहे सुदर्शन हा की ओम अशा ठिकाणी गाडी चालवत जिथं कोणीच नसते, गाड्या नसते. म्हणजे गाडी चालवण्याला म्हणजे डायरेक्ट शिकतात काय माणूस गर्दीमध्ये. कायच बोलणार. काय मी म्हणतो की तुम्हाला काय प्रॉब्लेम मला तेच समजत नाहीये. तुमचा प्रॉब्लेम गरम आहे गरम आहे गरम आहे. तुमचा प्रॉब्लेम काय मला तेच समजत नाहीये. एवढा कसा राग करता हो तुम्ही ओम दादाचं, सांगा बरं. एवढा राग नाही केला पाहिजे खरं तर. की बाबा आजूबाजूला काय म्हणी मित्रांनो, आजूबाजूला नीट निरखून बघा. ओम दादा जिथं गाडी चालवतो तिथं आजूबाजूला कोणीच नाही. मनीषाताईच्या व्हिडिओला ही कमेंट आलेली आहे, आजूबाजूला कोणतीही गाडी नाहीये. म्हणजे ओम अशा ठिकाणी गाडी चालवतो जिथं कुठलीही गाडी नसते. आता तुम्हाला सांगू का, तो हायवे होता समृद्धी महामार्ग, आणि समृद्धी महामार्गाला गाडी चालवणं तुम्हाला माहिती आहे किती अवघड असते. कारण की 100+ स्पीडनं गाडी असते, आणि आजूबाजूच्या गाड्या भरधाव वेगाने चालवत असतात. तिथं गाडी चालवलेली आहे. आणि हो तुम्हाला जर काही वाटत असेल की ओम दादाला गाडी नाही येत, तर मी मान्य करतो नाही येत बाबा. पण उगाच तुमच्यासोबत मी चर्चा करत बसणार नाहीये, कारण की मलाही ते आवडत नाही. प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत चर्चा करणं, तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवणं मला नाही आवडत. काल यांना जरा शॉपिंग केलेली आहे. कोमलला जे 1 पीस वगैरे घेतलेले ते काही घालून पाहिले नाही, कारण की आम्हाला सकाळी चेकआउट करायचा होता. ॲक्च्युअलमध्ये आम्हाला पण उशीर झालेला होता, पण आता घरी जायचं आहे. कारण घरी लवकर निघलं तर रात्री लवकर पोहोचू असा विषय आहे.
बघू आता किती वाजता घरी जायला, तर तसं तर मी तुमच्यासोबत आहेच. बाकी टिट्ट्याला आपल्याला भेटायचं आहे. झाले 3 दिवस टिट्ट्या आपल्याला भेटला नाही आहे. आणि टिट्ट्या तुम्हाला दाखवेल मी. आणि रोहिणीचं पण काय अपडेट आहे काय नाही ते पण घरी गेल्यावर तुम्हाला नक्कीच सांगेल. ओके, आता मी व्हिडिओचा एंड करतो, कारण की ऑलमोस्ट खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. हे घामाने खूप परेशान झालं. आज माझी चुकी झाली, हे शर्ट घालून खूप असं उकडायला लागलं आहे. मला वाटतं आता कपडे चेंज करून मग गाडीत बसावं, कारण की मला वाटलं की राम भाऊच्या शूटसाठी त्याला जरा गायडन्स करायसाठी किंवा त्याला सांगण्यासाठी मला तिथे जावं लागेल. थोडंफार सांगायला लागलं, आतमध्ये जायची गरज पडली होती. त्यामुळं मी म्हटलं असे कपडे घातले नाही तर मी नाईट कपडे घालूनच बाहेर पडणार होतो. आता तुम्हाला वाटत असेल की हा किती बोलतो याचं तोंड दुखत नाही का? तर दुखतं, माझं पण तोंड दुखतं, मी पण माणूस आहे. पण काय करावं, तुमच्या व्हिडिओसाठी थोडंफार बोलावं लागतंय. आणि खूप सारे लोक व्हिडिओची वाट बघतात. काल पण बरेचसे कमेंट्स आले की दादा व्हिडिओज का नाही टाकला. तर काल विषय असा होता की मी इकडे शूटमध्ये होतो. काल मनीषा ताईचं माझं शूट होतं, त्यामुळं ऑलमोस्ट शरीर पूर्ण टायर्ड झालं होतं, कारण की शूटच तेवढा होता. आता येणारे व्हिडिओ तुम्हाला कळेल काय आहे काय नाही. तर ये इकडं, तिकडे कोमल, हे आली कोमल. कोमलचे सगळे ड्रेस जे असतात ते युनिक असं होती ना. राम बोला काय रे, चार्जिंग संपली? ओके, माईकची चार्जिंग संपलेली. चार्जिंग आहे ना मध्ये? 5 मिनिटात लावून ठेवा. चार्जिंग आहे हा, त्या डब्यात चार्जिंग आहे. हा, उलट तर त्यांच्या माईकची चार्जिंग संपलेली आहे. आणि हे चल जाहिरी करून दाखव एकदा. जाहिरी करा. हा ना, गरमीमुळे जरा परेशानीच होईल, सगळ्यांचीच होईल. सगळ्यांची परेशानी चालू आहे गरमीमुळं. तर चला आता मी व्हिडिओ एडिट करून अपलोड करतो आणि तुम्हाला भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. याच्या उपर मी काय बोलू आता तुम्हाला सांगा बरं. माझी बायको आहे इकडे, गुटकी झाली म्हणून ती दिसत नाही तुम्हाला. नाही दिसणार तुम्हाला. माझी परी इकडे एकदा हाय का, परीला हाय करून घ्या पहिले, परीचा हाय. ओके, चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटाल. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. हो, बाय करते अलीकडे, बाय करते. चला काळजी घ्या स्वतःची. हा, जय हरी पण केला. चला नमस्कार करा आता एकदा. हा चला बाय बाय करा. इकडे बघा, जय महाराष्ट्र कशी करते बाप्पा, अशी जय महाराष्ट्र करा. ये केलं आहे बघा. ओके, चला जय महाराष्ट्र.